बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित वक्फ सुधारणा विधेयकावरनं आज केंद्र सरकारची सत्व परीक्षा आहे। लोकसभेमध्ये थोड्याच वेळात हे विधेयक मांडलं जाणार आहे। दुपारी 12 वाजता हे विधेयक मांडलं जाईल आणि त्यानंतर 8 तास यावरती चर्चा होणार आहे। या विधेयकाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केलाय। 8 तासाच्या चर्चेमध्ये काँग्रेसला 100 मिनिटं दिली जाणार आहेत। त्यांचे 3 सदस्य भाषण करणार आहेत। तसंच विरोधक चर्चेच्या शेवटी व्होट काउंट मागणार आहेत। लोकसभेमध्ये 272 तर राज्यसभेमध्ये 119 संख्याबळाची विधेयक मंजुरीसाठी आवश्यकता असेल। लोकसभेमध्ये सध्या एनडीएचे 293 आणि राज्यसभेमध्ये एनडीएचे 121 खासदार आहेत। लोकसभेत तेलुगू देसम आणि जनता दल संयुक्त हे सरकारला पाठिंबा देणारे मित्रपक्ष ऐनवेळी कोणती भूमिका घेतात यावरती या विधेयकाचं भवितव्य अवलंबून आहे। तर राज्यसभेमध्ये 6 नामनिर्देशित खासदारांच्या पाठिंब्यावरती हे भवितव्य अवलंबून असणार आहे। दरम्यान आणखीन एक महत्त्वाची बातमी याच संदर्भातली, वक्फ बोर्डाच्या सीईओ पदावरती आता मुस्लिम राहणार नाहीत। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं अशी भीती व्यक्त केली आहे। वक्फ बोर्ड मुस्लिम नव्हे सरकारच्या ताब्यात जातील। वक्फ निर्णय देईपर्यंत वादग्रस्त जमीन सरकारची असेल। वक्फ विधेयक सादर होण्यापूर्वी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची भीती अशा पद्धतीने व्यक्त केली जाते। 12 वर्षापासून ताब्यात असलेल्या जमिनीच वक्फकडे राहतील। तर या विधेयकावरच्या चर्चेच्या वेळी अमित शहा सभागृहात उपस्थित राहण्याची शक्यता आहे। गरज लागल्यास अमित शहा विधेयकावरील चर्चेत सहभागी होणार असंही सूत्रांनी सांगितलेलं आहे। आज थोड्याच वेळामध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आणि त्याच्यावरती सुमारे 8 तास आज चर्चा होईल। अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या 8 तासांमध्ये चर्चा होणार आहे। सरकारच्या वतीने अर्थातच किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर आणि जगदंबिका पाल बोलतील आणि काँग्रेसकडनं गौरव गोगोई चर्चेची सुरुवात करणार आहेत असं कळतंय। काँग्रेसकडनं इम्रान मसूद, मोहम्मद जावेदही बोलणार आहेत। विधेयकावरील चर्चेच्या वेळी सभागृहामध्ये कशा पद्धतीने मुद्दे मांडले जातात हे महत्त्वाचं असेल आणि त्याचबरोबर अमित शहा हे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तसंच गरज पडल्यास अमित शहा स्वतः विधेयकावरील चर्चेत सहभागी होतील असंही कळतंय। अर्थातच भाजपा आणि एनडीएकडनं पूर्णपणे ताकद लावून आजचं हे विधेयक पारित करण्याचा प्रयत्न होईल आणि त्याच्या बाजूने अनेक मुद्दे मांडले जातील। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं निलेश लंके आणि शिवसेना ठाकरे गटाकडनं अरविंद सावंत बोलतील। आज या चर्चेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे आणि या संदर्भामध्ये खास करून ठाकरे गटाकडनं कशा पद्धतीची भूमिका घेतली जाते असं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपली भूमिका खरं तर स्पष्ट केलेली आहे की या विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलं जाईल। तशा पद्धतीचा व्हिप सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने काढलेला आहे। परंतु एकंदरीत संख्याबळ बघता आपल्या मित्रपक्षांकडनं पूर्णपणे पाठिंब्याची अपेक्षा एनडीएला असेल आणि दरम्यान वक्फ विधेयक मंजूर करून घेण्यासाठी एनडीए सरकारची कसोटी लागणारच आहे आणि यासाठी किती संख्याबळ त्यांना हवंय आणि सरकारकडे सदस्यांचा किती आकडा आहे यावरती आपण एक नजर टाकूयात। तर लोकसभेमध्ये एकूण सदस्य आहेत 542, भाजपचे खासदार आहेत 240 आणि एनडीएचे एकूण खासदार आहेत 293। इंडिया आघाडीचं संख्याबळ आपण बघतोय, काँग्रेसचे 99 खासदार आहेत, इंडिया आघाडीचे एकूण 233 खासदार आहेत, इतर खासदार आहेत 14 आणि विधेयक मंजुरीसाठी अर्थातच आवश्यक आकडा असणार आहे तो 272चा। त्यामुळे वरकरणी पाहताना अर्थातच असं दिसतंय की एनडीएकडे हे संख्याबळ आहे। दरम्यान राज्यसभेमध्ये 236 एकूण सदस्य आहेत आणि भाजपचे खासदार 98 आहेत, एनडीएचे एकूण खासदार 115 आहेत, राष्ट्रपती स्वीकृत खासदार हे 6 आहेत आणि सरकारचं एकूण संख्याबळ त्यामुळे 121 आहे। आणि इंडिया आघाडीचं संख्याबळ राज्यसभेतलं आहे काँग्रेसचे खासदार 27, इतर दल 58 आणि विरोधी पक्षाचे एकूण खासदार
85 आणि YSR काँग्रेस खासदार हे 9 आहेत. 119 आवश्यक आकडा असणार आहे राज्यसभेमध्ये विधेयक मंजुरीसाठी. बीजेडीचे 7 खासदार आहेत, AIDMKचे 4 खासदार आहेत आणि इतर 3 खासदार आहेत. त्यामुळे यातल्या कोणीही आपली भूमिका जरी बदलली किंवा इतर जे खासदार आहेत त्यांनी दोन्ही बाजूच्या जर भूमिका बदलली तर हे चित्र बदलू शकतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.